Hello and welcome everyone. Mahatma Gandhi Vidya Mandir, one of the leading educational institutes of Maharashtra, welcomes you on all in this video. Friends, today in this video we are going to see standard 12th subject English, and our today's topic is appreciation of the poem in question paper of our that I am talking about our board question paper. It is asked in question number 4B and it is for 4 marks. Friends, I, Dr. Praveen Suryavanshi, working as an assistant professor in Loknetya Venkatrao College, Panchavati, Nasik, welcomes you all on behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir. Today, we are going to see an appreciation of the poem Songs of the Open Road, that is 2.1 in our syllabus, and the poem is written by one of the eminent American poet, Walt Whitman. Before we begin or before we move further, friends, let us see what is expected from us in this question. Again, I would like to remind you that this is the question number 4 in our question paper, 4B that is, and the nature of the question would be like this. Read the extract and write the appreciation of the poem or the given extract based on the following aspects. Now remember, based on the following aspect, it means you have to, here I have taken all the 11 points which may be asked, but in our question paper only few of them would be there. बघा, लक्षात ठेवा, इथे मी 11च्या 11 मुद्दे जे घेतले आहेत की ज्यांच्यापैकी काही येऊ शकतात, पण आपल्या प्रश्नपत्रिकेत ते सर्वच्या सर्व 11 मुद्दे नसणार आहेत. त्यापैकी काही मुद्द्यांचा समावेश असणार आहे आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारेच फक्त आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं आहे. त्यात 11 मुद्दे कोणते, which are those 11 points, we would see one by one. Point number 1, about the poet. इथे कवीविषयी आपल्याला लिहायचं आहे. कवी कुठल्या देशाचा आहे, कशा प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत, त्यांच्या कालावधीविषयी आपण लिहू शकतो, त्याच्याविषयी इतर 1 ते 2 गोष्टी थोडंसं अगदी थोडक्यात आपण लिहू शकतो. पॉइंट नंबर 2, अबाउट द पोएम. हियर फ्यू लाईन्स अबाउट द पोएम वी हॅव टू राईट. इथे कवितेविषयी 2-3 ओळीत आपल्याला लिहायचं आहे. देन पॉइंट नंबर 3, सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. कवितेचं जे टायटल आहे त्याचं महत्त्व आपल्याला विशद करायचं आहे. You have to write the significance of the title of the poem. Here don't talk about the poem. इथे कवितेविषयी बोलायचं नाही, इथे फक्त आपल्याला हायलाइट करायचं आहे टायटलवर. पॉइंट नंबर 4 इज फॉर्म ऑफ द पोएम. कवितेचा फॉर्म नक्की कसा आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते लिहिलेलं आहे, सॉनेट आहे, इतर कुठल्या फॉर्मॅटमध्ये ते आहे, तो फॉर्मॅट आणि इतर गोष्टी तिथे लिहायच्या आहेत. पॉइंट नंबर 5 इज थीम और सेंट्रल आयडिया अँड इट्स सिग्निफिकन्स. कवितेचा थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय हे याच्यात लिहायचं आहे. देन पोएटिक स्टाईल. पॉईंट नंबर 6 इज पोएटिक स्टाईल अँड लँग्वेज फीचर्स. भाषिक वैशिष्ट्यांविषयी पोएटिक डिव्हायसेस, पोएटिक स्टाईलविषयी आपल्याला इथे लिहायचं आहे. पॉईंट नंबर 7 इज पोएटिक डिव्हायसेस, फिगर्स ऑफ स्पीच. कवितेच्या दिलेल्या ओळींमध्ये वापरण्यात आलेले फिगर्स ऑफ स्पीच, अलंकार कोणते आहेत त्यांच्याविषयी इथे लिहायचं आहे. पॉइंट नंबर 8 इज राईम स्कीम ऑफ द पोएम. दिलेल्या ओळींची राईम स्कीम आपल्याला लिहायचा आहे. कुठल्या याच्यात ए बी 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 जे असेल ते त्या दिलेल्या ओळींचं राईम स्कीम तिथे लिहायचं आहे. त्या पॉइंट नंबर 9 इज फेवरेट लाईन्स ऑफ द पोएम. आपल्याला कवितेतली आवडलेली ओळ तिथे लिहायची आणि का आवडली ते तिथे एका ओळीत मेन्शन करायचं आहे, फार जास्त लिहित बसायचं नाहीये. पॉइंट नंबर 10 इज इन्स्पिरेशनल मेसेज, व्हॅल्यूज और मॉरल्स रिफ्लेक्टेड इन द पोएम. या कवितेतून काही आपल्याला उत्तेजना देणारा, प्रेरणा देणारा मेसेज आहे का, नैतिक मूल्यांविषयी काय आहे का, या सगळ्या गोष्टींविषयी लिहायचं आहे. अँड द लास्ट पॉईंट इज पॉईंट नंबर 11, युअर ओपिनियन अँड क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द पोएम. कवितेविषयीचं तुमचं मत काय, व्हाय आय लाईक और डिसलाईक द पोएम. कविता मला आवडते तर का आवडली, किंवा एखादी कविता मला नाही आवडली तर ती का आवडली नाही, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. Again, see friends, here all the 11 points I have taken, but I would like you to
remind again and again that all these 11 points would not be there, only few of them, because our question carries only 4 marks, and if we have done the enough practice, we can grab all them. Now this is the poem today we are going to appreciate. Title is Songs of the Open Road. As we can see at the end, in pink text, there is name of the poet, that is Walt Whitman. This is really very beautiful poem. Before you do the appreciation of the poem, read the lines given. कुठल्याही कवितेचं दिलेल्या ओळींचं रसग्रहण करण्याआधी दिलेल्या ओळी नीट अगोदर वाचून घ्यायच्या आहेत. त्यांचे उच्चार आपल्याला त्यातनं समजतील आणि त्यात आलेल्या इतर सगळ्या गोष्टी त्यातनं आपल्या लक्षात येतील. रीड द पोएम और रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट very carefully before you start appreciation of the poem. Now here is the format. बघा हा फॉर्मॅट दिलेला आहे. या प्रकारे या पद्धतीने आपण कुठल्याही कवितेचं रसग्रहण करू शकतो. बघा किती सुवाच्य अक्षरात इतक्या छान प्रकारे जर लिहिलं तर त्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल नक्की. सी पॉइंट नंबर वॉइस दिस इज गिवन टायटल, देन नेक्स्ट कॉलम is written the title of the poem is, see this would be exactly like this, only the title would be different. बघा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कवितेचं रसग्रहण कराल त्यावेळेस हा मुद्दा बदलणार नाही. एका कॉलम मध्ये टायटल, दुसऱ्या कॉलम मध्ये ही ओळ अशीच्या अशी येऊ शकते. द टायटल ऑफ द पोएम इज, बदलेल काय? बरोबर बदलेल काय? तर तुम्हाला जी कविता अभ्यासायची आहे ती. येस डेफिनेटली ओनली द टायटल ऑफ द पोएम वुड बी चेंज्ड. जी कविता आपण रसग्रहण करतो आहोत ते कवितेचं नाव तिथे फक्त बदलेल. सेम थिंग इज ॲप्लिकेबल इन पॉइंट नंबर 2, पोएट. दिस पोएम इज रिटन बाय. नाउ राइट द नेम ऑफ द पोएट ऑफ हुज पोएम यू आर गोइंग टू अप्रिशिएट. ज्या कवितेचं तुम्ही रसग्रहण करत आहात त्या कवितेच्या कवीचं नाव येईल. राईम स्कीम पॉइंट नंबर 3, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज. हे असंच असं राहील. याच्या पुढचं फक्त बदलेन ए ए बी बी सी सी ए ए ए बी ए बी बी सी व्हॉट एव्हर इट वुड बी. सगळ्याच मुद्द्यांच्या बाबतीत आपण या फॉर्मॅटचा वापर करू शकतो. थीम और सेंट्रल आयडिया, द थीम ऑफ द पोएम इज. कवितेचं थीम फक्त आपल्याला ज्या कवितेत जो प्रश्न विचारला ते येईल. बाकीचा फॉर्मॅट हाच आपण वापरू शकतो. फिगर्स ऑफ स्पीच, द फिगर ऑफ स्पीच इन द पोएम इज. यू हॅव टू राईट डाऊन द फिगर्स ऑफ स्पीच which are used. Special features of the poem, the special feature of the poem are, then write some special features of the poem you came across. 8, why I like or dislike the poem. I like the poem because. If you don't like, then write simply write I don't like the poem because. तुम्हाला आवडली असेल तर, नसेल तर. इथे फक्त बघा हा मुद्दा हे दिलेल्या इथे बघा हा या गाळल्या जागेसारखं तुम्ही या प्रश्नाकडे या फॉर्मॅटकडे बघू शकता. दिलेल्या फॉर्मॅटच्या मध्ये फक्त आपल्याला जी कविता अप्रिसिएशनसाठी आहे तिची माहिती भरायची आहे हे लक्षात घ्या. रिमेंबर यू कॅन यूज दिस ॲज अ फिल इन द ब्लँक्स. यूज दिस फॉर्मॅट अँड ग्रॅब द मॅक्झिमम मार्क्स फॉर दिस क्वेश्चन. हिअर इज अ सॅम्पल. बघा एका विद्यार्थ्याने किती छान अक्षरात अप्रिसिएशन ऑफ द पोएम ह्या कवितेच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हे एका विद्यार्थ्याने केलेलं रसग्रहण आहे. नक्कीच आपण करतो आहोत त्या कवितेपेक्षा ही कविता वेगळी आहे, पण एक नमुना म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. इफ यू हॅव डन लाईक दिस देन नो एक्झामिनर वुड कट ऑफ युअर मार्क्स. बघा अशा प्रकारे जर आपण लिहिलं असेल तर कुठलाही एक्झामिनर आपल्या गुणांमध्ये कपात करू शकणार नाही, करणारच नाही. लेट अस सी. बघा आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते बघणार आहोत. लेट अस स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन. और पॉइंट नंबर 1 इज अबाउट द पोएट. You have to write like this. See carefully, listen carefully, watch this video very carefully so that you can grab maximum marks of this question. This is very easy to write, easy to understand, my dear friends. Okay, our point number 1 is about the poet. इथे कवी विषयी लिहायचं आहे ना आपल्याला. बघा काय लिहिलंय. कवीचं नाव आपल्याला माहिती आहे, कवितेच्या शेवटी होतं. Now see what about the poet. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. He is among the most influential poets in the American Convention. Convention म्हणजे परंपरा.
He is often called the father of free verse. He was born on Long Island in 1819 and grew up in New York area. His work was controversial in its time, particularly his poetry collection Leaves of Grass. Whitman's major work, Leaves of Grass, was first published in 1855 with his own money. He continued expanding and revising it until his death, that is in 1892. Two of his well-known poems, O Captain, My Captain, and his When Ulysses Last in the Dorad Bloomed, were written on the death of Abraham Lincoln. Now, dear friends, I am not going to translate this information into Marathi. या सगळ्याचं मी मराठीतून भाषांतर करणार नाही किंवा ते अपेक्षितही नाही. फक्त इथे आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, 4-5 ओळीत कवी, 4-5 नाही, 3 ते 4 ओळीत कवीची माहिती सारासार आपल्याला लिहायची आहे. त्या कवीविषयी सगळंच काही आलं पाहिजे असं अपेक्षित नाही, पण थोड्याफार गोष्टी ज्या काही कवीशी आपल्याला दिलेल्या कवितेशी संबंधित असतील, किंवा त्या कवीविषयी महत्त्वाच्या असतील, त्या अबाउट द पोएट या सेक्शनमध्ये आल्या पाहिजे. Then our point number 2 is about the poem. Now we have to the point now. कवितेविषयी लिहायचं, ज्या ओळींचं तुम्ही रसग्रहण करणार आहात त्या ओळी ज्या कवितेतल्या आहेत त्या कवितेविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे. Today's poem is Songs of the Open Road. This is written by Walt Whitman. It was first published in the second edition of Leaves of Grass in 1856. The 15th stanza poem is an optimistic hymen of phrase to very strong or irresistible desire to travel. Whitman glorifies the carefree pleasures of traveling, encouraging others to break free from the strangling domestic attachments to join. That's it. Now, here some points are given about the poem. Songs of the Open Road. कवितेचं नाव लिहिलंय, त्याच्यानंतर ती कुणी लिहिली यात आपली एक ओळ होऊन जाते. त्यानंतर फर्स्ट पब्लिश कधी झाली होती, कुठल्या एडिशन मध्ये, कुठल्या व्हॉल्यूम मध्ये ती कविता पब्लिश झाली होती, कवितेच्या ओळी किती आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि कवितेचं एक थोडक्यात कविता कशाविषयी आहे, तर ही कविता आहे व्हेरी स्ट्रॉंग अँड इरेजिस्टेबल डिझायर टू ट्रॅव्हल. कवीच्या प्रवासाची जी हाऊस आहे, आवड आहे, त्याविषयी ही कविता आहे. आणि कवी इतरांनाही त्याच्या प्रवासात जॉईन करायला सांगतो की कौटुंबिक आणि इतर बंधनापासून तो लोकांना मुक्त व्हायला यातून एका प्रकारे आव्हान करतो. दिस इज अन ऑप्टिमिस्टिक हायमन ऑफ फ्रेज. प्रवास करण्याच्या वृत्तीचं इथे उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, ट्रान्सलेशन मी सांगितलं आपल्या माहिती करता, आपल्या उत्तरात आपल्याला फक्त कवितेविषयी 3-4 ओळीत लिहायचं आहे. लक्षात ठेवा. Significance of the title. This is important. The title of the poem is very significant, as relaxation is what this poem expresses. Once you step into this poem, into this open road, you have all the time by your side. All your problems fade away because this relaxing road overwhelms you. एकदा का तुम्ही या प्रवासात स्वतःला झोकून दिलं की तुमच्या सगळ्या काळजी, सगळ्या चिंता नष्ट होतात. हा भाव, ही भावना या कवितेतून व्यक्त करण्यात आलेली आहे. यू नो लॉंगर फील ट्रबल्ड, स्ट्रेस्ड और क्राउडेड. तुम्हाला थकल्यासारखं, दमल्यासारखं, गर्दीत हरवल्यासारखं कधीही वाटणार नाही. व्हॉट एव्हर हॅपन्ड इन द पास्ट यू फॉरगेट. काळात झालेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. बिकॉज वन्स यू टेक द रोड यू वोंट नीड टू नो एनिथिंग. एकदा की ह्या रस्त्यावरचा तुमचा प्रवास चालू झाला की प्रत्येक गोष्ट एक नवीन सुरुवात असेल तुमच्यासाठी. एव्हरीथिंग वुड बी फ्री. यू वोंट नीड टू नो एनिथिंग. तुम्हाला काही माहिती करून घेण्याची, जाणून घेण्याची गरज उरणार नाही. एक्सेप्ट हाऊ बिंग फ्री वुड बी लाईक. मुक्ततेची भावना म्हणजे काय हेच तुम्ही फक्त लक्षात ठेवाल, तेच तुम्ही जाणून घ्याल. द टायटल ऑल्सो ग्लोरिफाईज द फ्रीडम. दिस इज इम्पॉर्टंट लाईन. स्वातंत्र्याचं उदात्तीकरण ह्या कवितेच्या टायटलमधून करण्यात आलेलं आहे. आय हॅव टेकन मोअर. बघ, आम्ही थोडे जास्त मुद्दे घेतलेले आहेत, एकपेक्षा थोडं कमी असलं तरी आपल्याला हरकत
नाही, पण कवितेच्या टायटलशी इथे आपण लिहिलेले सिग्निफिकन्स ऑफ टायटल इज एक्सप्लेन्ड इन दीज लाईन्स. Point number 4 is the form of the poem. The poem Songs of the Open Road is written in the free verse and is in the form of monologue by the poet. Now see, monologue, this is a new word. Monologue म्हणजे काय? हा नवीन एक शब्द आहे. Monologue, or we can say a dramatic monologue. Dramatic monologue means here it is assumed or is it expected that the poet is speaking to someone. कवी कुणाशी तरी बोलतोय, कुणीतरी ते ऐकताय असं इथे गृहीत धरलेलं आहे. This is unrhymed and varying length of line shows the complexities and ups and downs one faces in his or her life. It is an inspirational poem written in the form of narration. This poem is an ode to one's self. Now, point number 5. Theme or central idea and its significance. Friends, freedom, joy of free life and optimism are the major themes of the poem. स्वातंत्र्य आणि मुक्त जीवनाचा आनंद, प्रचंड आशावाद हा या कवितेचं थीम आहे. Throughout the poem, poet encourages the readers to be true to themselves and live a free and enjoy the freedom of life. कविता संपेपर्यंत संपूर्ण कवितेत कवी लोकांना स्वतंत्र जीवन जगण्याचं आवाहन करतो आहे. Now point number 6 is poetic style or its linguistic features. Which are they? We would see. The poem is written in very simple and effective language which is easy to understand. कविता अतिशय साध्या आणि परिणामकारक भाषेत लिहिली असल्यामुळे समजायला खूप सोपी आहे. As it is written in a free verse, there is no rhyme scheme and meter. फ्री वर्समध्ये कविता लिहिलेली. बघा, वॉल्ट व्हिटमनला फ्री वर्सचा जनक म्हटलं जातं. कविता फ्री वर्समध्ये आहे म्हणून तिच्यात कसलंही राईम स्कीम किंवा मीटर नाही आहे. लेंथ ऑफ लाईन्स अँड स्टॅन्झाज आर नॉट इक्वल. सगळ्याच लाईन्सची लांबी किंवा स्टॅन्झाज म्हणजे कडव्यांची लांबी सारखीच नाही आहे. इट हॅज 4 सेपरेट स्टॅन्झाज. द फर्स्ट स्टॅन्झा कंटेन्स ओनली 3 लाईन्स. द अदर 2 स्टॅन्झाज कंटेन 4 लाईन्स. यात एकूण 4 वेगवेगळे कडवे आहेत. पहिल्या कडव्याला 3च ओळी आहेत तर इतरात 4 ओळींचा समावेश आहे. In last stanza, poet uses parenthesis to separate himself from the worldly needs. Parenthesisचा उपयोग केलाय स्वतःला इतर जगापासून बाजूला करण्यासाठी. Phrases like light-hearted and querulous criticism are very interesting. Create interest यासारख्या ज्या फ्रेजेसचा वापर केलाय त्यातून कवितेच्या विषयी आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते. Imageries such as constellations and brown colors are noteworthy. Figures of speech such as alliteration, metaphor, repetition, paradox are very impressive. Now point number 7 is poetic devices or figures of speech used in the poem. Friends, there are total 9 figures of speech used in the poem. बघा, कवितेत एकूण 9 फिगर्स ऑफ स्पीच वापरण्यात आल्या. त्यांचा आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. पण या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला इथं सांगावीशी वाटते की परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नात एवढे 9च्या 9 किंवा असतील 7, 8 किंवा काय तेवढ्यांचा आपल्याला करायचा नाही. दिलेल्या ओळी ज्या असतील आपल्याला त्या ओळींमध्ये आलेल्या फिगर्स ऑफ स्पीचचा 1, 2, 3 उदाहरण म्हणून आपल्याला घ्यावयाच्या आहेत. ओके. First figure of speech used in the poem is alliteration, and where it appears, the long brown path before me leading wherever I choose. कवितेच्या 3ऱ्या ओळीमध्ये आहे. This is in 3rd line of the poem. Why there is an alliteration? Because sound of letter L that is repeated. The long brown path is path before me, leading wherever I choose. It is repeated. Querulous. And the second example of alliteration is querulous criticism. Sound of k is repeated. Long. Now why this alliteration is there here? आता alliteration का आहे बघा. Alliteration. See the definition of alliteration. Alliteration is a figure of speech in which same sound repeats
in a group of words such as be in. Bob brought the box of bricks to the basement. Alliteration म्हणजे काय? एखाद्या फिगर ऑफ स्पीच ज्यावेळेस आपण alliteration म्हणतो त्यावेळेस एखादा साऊंड हा शब्दांमध्ये त्याचा सेम साऊंड रिपीट्स इन ग्रुप ऑफ वर्ड्स. शब्दांचा एक समूह असेल त्यामध्ये एखादा ध्वनी साऊंड म्हणजे ध्वनी हा रिपीट होत असतो, त्याची पुनरावृत्ती होत असते. जस्ट लाईक बॉब ब्रॉट द बॉक्सेस ऑफ ब्रिक्स इन द बेसमेंट. सम ॲडिशनल की डिटेल्स अबाउट द एलिटरेशन. एलिटरेशन विषयी काही महत्त्वाच्या आहेत हे तिथे लिहायचं नाही. लक्षात ठेवा, एलिटरेशनची डेफिनेशन आणि एलिटरेशनची उदाहरणं आपल्याला लिहायची नाहीत. पण कवितेत आलेला एलिटरेशन नक्की काय आहे, कसा हे समजावं म्हणून बघा, हे ब्राऊन कलरमध्ये आलेली जी स्लाइड आहे ती आपल्या उत्तर पत्रिकेत असणाऱ्या उत्तराचा भाग असणार नाही. हा जो पार्ट आहे हा आपल्या माहिती करतात, आपल्याला एलिटरेशन माहिती असावं किंवा इतर जे फिगर ऑफ स्पीच कवितेत वापरले दॅट वी शुड नो, अँड दॅट इज वाय आय हॅव इन्क्लुडेड दिस. सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट एलिटरेशन. एलिटरेशन इज रिपिटेशन ऑफ साऊंड्स, नॉट जस्ट लेटर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. एलिटरेशन म्हणजे साऊंड्सचं रिपिटेशन आहे, लेटर्सचं नाही, अल्फाबेट्सचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. And second thing is alliterative words don't have to be right next to each other. Other words can appear between them. Alliterative words म्हणजे ज्या शब्दांच्या सुरुवातीचा साऊंड रिपीट झालेला आहे ते एकामागून एकच यायला हवेत असं अजिबात नाही, त्यांच्यामध्ये काही शब्द येऊ शकतात. So alliteration is a figure of speech where sound is repeated, not words, not letters. Remember, again see our examples. The long brown path before me, the leading whenever I choose, sound of letter is repeated. L is repeated. Second is querulous criticism. Ko is repeated. Next figure of speech used in the poem is repetition. There are 3 examples of repetition. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Second is I am filled with them and I will fill them in return. Third is I carry them, I carry them with me wherever I go. Now, as we have said, in these 3 lines there is repetition. Henceforth I ask, this is the fourth line of the poem. I am filled with them and I will fill them in return. This is the 14th line. And I carry them, men and women, I carry them with me wherever I go. This is the 12th line of the poem. Now we shall see how it is repetition. Now first of all, see the definition. Repetition is a literary device in which a word or phrase is repeated 2 or more times. Repetition म्हणजे काय? एखादा वर्ड, आता बघा, शब्द किंवा फ्रेज किंवा शब्दसमूह याचं 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा रिपिटेशन झाला असेल, तो अधिक वेळा आला असेल तर रिपिटेशन होतं. म्हणजेच त्या ठिकाणी रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. और रिपिटेशन इज व्हेन वर्ड्स और फ्रेजेस आर रिपीटेड इन अ लिटररी वर्क. Repetition is used in a poetry or song, and it is used to create rhythm and bring attention to an idea. If we want to highlight an idea, then repetition is used. Repetition is also often used in speech as a rhetorical device to bring attention to an idea. For example, see, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. These lines are from Stopping by Woods on a Snowy Evening by Robert Frost. Robert Frostच्या या कवितेतल्या ओळी हे उदाहरण म्हणून पाहिलं. आता आपल्याला जे ॲप्रिसिएशन साठी कविता होती त्यातली जी उदाहरणं आहेत ती आपण पुन्हा एकदा बघू. 4थ्या, 14व्या आणि 12व्या ओळीत आहे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. What गुड फॉर्च्यून इज रिपीटेड. बघा, गुड फॉर्च्यून हा शब्द 2 वेळा इथे रिपीट झालेला आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. द वर्ड फील इज रिपीटेड. फील हा शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ वेअरएव्हर आय गो. कॅरी देम या शब्दांचा इथे पुनरावृत्ती झालेली आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, that is third, is paradox. Still I carry my old delicious burdens. Line number 11.
हाऊ इट इज पॅराडॉक्स. इथे पॅराडॉक्स का म्हटलं आपण बघा. पॅराडॉक्स इज अ स्टेटमेंट that may seem contradictory but can be true, or at least it can make sense. This makes them stand out and play an important role in literature. Beyond that, they can simply be entertaining to our brain teasers. Paradox is often used to make reader think over an idea in a new or innovative way. एखाद्या गोष्टीविषयी वाचकाला विचार करायला भाग पाडण्यासाठी याचा वापर केला. दोन वेगवेगळ्या अर्थाचे असतात. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. दोन वेगवेगळ्या अर्थ असलेल्या आयडिया एकत्र आणलेल्या आहेत. आपल्या कवितेत पॅराडॉक्स कसा आहे बघा. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. डेलिशियस बर्डन्स. बर्डन म्हणजे दबाव. डेलिशियस चवदार हव्याविषयी वाटणारी गोष्ट. डेलिशियस अँड बर्डन. These two words express opposite meanings but they are brought together. दोन वेगळा वेगळा विरुद्ध अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांना एकत्र आणण्यात आला आहे म्हणून इथे पॅराडॉक्स आहे. Our fourth figure of speech is absurd. Here it is. Still here I carry my old delicious burden. बघा त्यात पण absurd हा पण figure of speech आहे. How it is? Let's see the definition of absurd. Absurd. An absurd is a thing that is extremely unreasonable, so as to be foolish or not taken seriously. Extremely unreasonable. अगदी अगदी अनाकलनीय अशी एखादी गोष्ट सांगण्यात आलेली असते त्याला ॲब्सर्ड. ॲब्सर्डचा मराठीत अर्थ होतो समजण्यास कठीण, अनाकलनीय. ॲब्सर्ड या शब्दाचाच अर्थ असा होतो म्हणून त्या फिगर ऑफ स्पीचला नाव दिलं ॲब्सर्ड. एनीवन हू इजंट कन्फ्युज्ड doesn't really understand the situation. Our second example is if you are not confused, you are not paying attention. जर तुम्ही कन्फ्यूज नाही आहात तर तुम्ही लक्षच नाही. म्हणजे बघा एखाद्या गोष्टीकडे लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं तर तुम्हाला ती समजली पाहिजे की कन्फ्यूज करते. बरोबर लक्ष दिल्याने समजायला पाहिजे. पण इथे काय दिलंय. इफ यू आर नॉट कन्फ्यूज. जर तुम्ही एखादी गोष्ट ऐकून तुमच्या मनात शंका उपस्थित होत नसतील तर तुमचं तिकडे लक्ष नाहीये या अर्थाने आणि म्हणून त्याला absurd. Still there I carry my old delicious burdens. Burdens are described as delicious. It is very difficult to understand. दबाव, दुःख छान चांगलं कसं असू शकतं हे समजण्यास अवघड आहे. म्हणजेच इथे absurd फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज tautology. Done with indoor complaints, libraries, cordless criticism. Complaints and cordless expresses the same meaning. Tautology is, what is tautology we shall see. Tautology is a figure of speech where repetitive use of words with the same meaning is given. एकाच अर्थाचे दोन शब्द एकामागे एक वापरलेले असतात. In simple word it expressing same thing, an idea by saying two or more times. एकच आयडिया एकच गोष्ट दोन किंवा जास्त वेळा सांगितलेली असते. Tautologies are very common in the English language due to the language large variety of words it borrowed from other language. इंग्रजी भाषेचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर सुरुवातीच्या काळात इतर भाषांमधून बरेचसे शब्द इंग्रजी भाषेत आयात केले गेले किंवा आले. म्हणून इंग्रजी टॉटॉलॉजीचा प्रभाव परिणाम जास्त किंवा वापर जास्त प्रमाणात दिसून येतो. शाउट इट, शाउट इट, शाउट इट लाऊड. When a person shouts, it is always loud. Remember. मग इथे काय म्हटलंय. शाउट इट, शाउट इट, शाउट इट लाऊड. जोरात ओरडा, 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 जोरात ओरडा. माणूस ओरडतो तेव्हा तो जोरातच बोलतो. म्हणजे काय शाउट आणि लाऊड सारख्याच अर्थाचे शब्द दोन वेळा वापर म्हणून इथे आहे टॉटॉलॉजी. हे आपल्या कवितेत बघा कसं आहे. Done with indoor complaints, libraries and cordless criticism. Complaint and cordless. These two words expresses same meaning. Next figure of speech, that is sixth, is metaphor. Still here I carry my old delicious burdens. Line number 11. And Songs of the Offender, that is the title. How metaphor is there in these lines we shall see. First of all we shall see the definition of metaphor, that says a metaphor states that one thing is another thing. एक गोष्ट म्हणजेच दुसरी हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस मेटाफर. किंवा बघा दुसऱ्या शब्दात a metaphor is a figure of speech that makes an implicit or implied or hidden comparison between two things that are unrelated. It is not related, that means, but which share some common characteristics. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी की ज्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही पण
एखादी क्वालिटी, एखादा गुण त्यांच्यातला साम्य असेल तर त्या ठिकाणी मेटाफर आहे, फिगर ऑफ स्पीचचा वापर झाला आहे असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन वेअर फ्लॉवर्स ग्रोन इन द कॉन्क्रीट गार्डन्स. फ्लॉवर्स अँड चिल्ड्रन, दोन वेगवेगळ्या गोष्टी, पण काय साम्य? दोन्ही सुंदर आहेत, दोन्ही छान आहेत. कॅमल द शीप ऑफ डेझर्ट, उंटाला वाळवंटातलं जहाज म्हटलं जातं. उंट आणि जहाज दोन वेगवेगळ्या गोष्टी, पण एक गोष्ट साम्य आहे. जे काम वाळवंटात उंट करतो तेच काम समुद्रात शिपचं आहे. म्हणजेच काय, एका गोष्टीत दोघांमध्ये साम्य आहे, म्हणून मेटाफर आहे. आपल्या कवितेत कसं आलंय बघा मेटाफर. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. ओल्ड स्वीट मेमरीज आर इनडायरेक्टली कम्पेअर्ड विथ समथिंग डेलिशियस. ओल्ड मेमरीज ज्या आहेत त्यांची तुलना अतिशय चवदार अशा एखाद्या गोष्टीशी केलेली आहे. सॉंग्स ऑफ द ओपन रोड, कुणाचं गाणं? ओपन रोड्स, म्हणजे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट सिंगिंग करतो आहे या अर्थाने तिथे वापरला. Our next figure of speech is climax. Henceforth, I ask no good fortune, I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. And second example of climax is done with indoor complaints, libraries, cordless criticism. How climax is there? See the definition. Climax कसा आला या ओळीत? क्लायमॅक्सची डेफिनेशन बघा. Climax refers to a figure of speech in which words, phrases and clauses are arranged in order of increasing importance. ज्या गोष्टींचं महत्त्व वाढत वाढत जातं त्या क्रमाने त्या तिथे ठेवलेल्या असतात, मांडलेल्या असतात. Look up in the sky. It is a bird. It is a plane. It is Superman. If you think that is bad, it gets worse. But importance किंवा त्यांची इंटेन्सिटी काय होते आहे? वाढते आहे. या क्रमाने ते मांडले आहेत. बर्ड, प्लॅनर, देन प्लेन, देन इट्स सुपरमॅन, पक्षी आहे, प्लेन आहे, सुपरमॅन आहे. तीव्रता, महत्व काय होतं? वाढत आहे. बॅड, वर्स, वाढत आहे. कवितेत कसं आलं? Henceforth I ask no good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Words are arranged in their ascending order of importance. गोष्टी त्यांच्या वाढत्या महत्वानुसार मांडलेल्या आहेत. Done with indoor complaints, libraries, careless criticism, ideas arranged in ascending order. पुन्हा वाढत्यात महत्वाने गोष्टी वाढत्या क्रमाने महत्वाच्या या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. Our next figure of speech is inversion. Eighth, that is, we have two examples of inversion. इन्व्हर्जनची सुद्धा या कवितेत दोन उदाहरणं आहेत. पहिला आहे a foot and light hearted I take to the open road. पहिली कवितेच्या बरोबर. आणि strong and content I travel to the open road. Travel the open road. Seventh line of the poem. How inversion is there in these lines? For that, we have to see again the definition. The definition says, inversion, also known as anastrophe, is a literary technique in which normal word order is reversed. शब्दांचा जो क्रम असला पाहिजे वाक्यामध्ये त्यात बदल केला जातो, उलट्या क्रमाने तो शक्यतो मांडला जातो, इन ऑर्डर टू अचीव द पर्टिक्युलर इफेक्ट, काही विशिष्ट इफेक्ट क्रिएट करण्यासाठी. एनास्ट्रॉफ हा जो शब्द आहे तो ग्रीक मधून घेतलाय. त्याचा अर्थ ग्रीक भाषेत काय होतो? टर्निंग बॅक, उलट्या क्रमाने या अर्थाने. This is a figure of speech in which normal word order of the subject, verb and object, SVO, subject, verb, ऑब्जेक्ट ही आपली जी इंग्रजीतल्या वाक्यातला नॉर्मल वर्ड ऑर्डर आहे त्यात बदल केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, सी द ओशन ब्लू. नॉर्मली आपण काय म्हणतो? निळा समुद्र, ब्लू ओशन. इथे काय म्हटलंय? ओशन ब्लू. किंवा बघा, टू द स्टोअर आय विल गो. नॉर्मल वर्ड ऑर्डर काय? SVO नुसार, सब्जेक्ट वर्ब ऑर्डर ऑब्जेक्ट नुसार आय विल गो टू द स्टोअर. इथे काय म्हटलंय? द स्टोअर, टू द स्टोअर आय विल गो. कॅट, फ्लफी अँड फॅट. नॉर्मल वाक्य कसं यायला पाहिजे? फ्लफी अँड फॅट कॅट. फ्लफी अँड फॅट कॅट. इथे काय म्हटलं? कॅट, फ्लफी अँड फॅट. नॉर्मल वर्ड ऑर्डर या वाक्यांमध्ये वापरलेली नाही, इन्व्हर्स ऑर्डर मध्ये त्या टाकल्या आहेत. इथे कसं आहे बघा, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू
to the open road. The words are not in the correct prose order. The correct prose order should be I take to the open road afoot and light-hearted. पण या क्रमाने आहे का? नाही. कवितेत ते उलट्या क्रमाने मांडण्यात आलेलं आहे. Afoot and light-hearted, I take to the open road. And that is why here inversion is used. Second example is strong and content, I travel the open road. The normal word order should be I travel the open road, strong and content. But here it is used like this, strong and content, I travel to the open road. Reversed the word order. That is why there is a figure of speech inversion. Our ninth and the last figure of speech that is used in the poem is personification. Then there is only one example, songs of the open road. Personification. Why it is personification? Personified things are. Definition. बघा व्याख्या काय म्हणते, definition काय म्हणते बघा. Personification is a figure of speech in which a thing or an idea or an animal is given human attributes. That means they are personified. Personification is a figure of speech generally considered as a type of metaphor. Metaphor मध्ये पण आपण एक उदाहरण बघितलं बघा की जे आपल्याला पर्सोनिफिकेशन सारखं वाटतं. इट इज अ टाइप ऑफ मेटाफर. हा मेटाफरचाच एक प्रकार आहे असं जनरली म्हटलं जातं. इन विच इनॅनिमेट ऑब्जेक्ट और abstract idea that is given human qualities or abilities. Look at my car, she is beauty, isn't she? बघा माझी कार बघा, सुंदर आहे. सुंदर कोण असतं? एखादी मुलगी, एखादी स्त्री, एखादी लेडी. इथे कशाला सुंदर म्हटलंय? कार. म्हणजे एक इनॅनिमेट गोष्ट, एक निर्जीव गोष्ट, तिला काय म्हटलंय? एखाद्या सजीव गोष्टीची तिची तुलना केली आहे, म्हणून पर्सनिफिकेशन. द फायर स्वॅलोड द एंटायर फॉरेस्ट. स्वॅलो म्हणजे गिळंकृत करणे. आगीने सगळं फॉरेस्ट गिळंकृत केलं. आगीने आकरून गिळलं का त्याला? गिळतो कोण? माणूस गिळतो. ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ती. आणि फायर इनॅनिमेट. अँड दॅट इज वाय here is personification. इथे कसं आहे बघा personification. Songs of the open road, non-living object, road is shown singing. रस्ता कधी गातोय का रस्ता? तुम्ही जाताना ऐकले का एखाद्या ठिकाणी गाणं रस्त्याचं? बट हिअर पोएट कॅन डू एनिथिंग. कवीने म्हटलंय आणि म्हणून या ओळीत आलेला आहे पर्सोनिफिकेशन. इन दिस वे फ्रेंड्स, टोटल 9 figure of speech are used in this poem. We shall see one by one. Alliteration. There are 2 examples of alliteration. Then repetition. There are 3 examples of repetition. Paradox. 1 example is there in the poem. 4 is absurd. There is 1 example. Tautology. 1 example. Metaphor. 2 examples. Climax. 2 examples. 8th is inversion, 2 examples, and 9th one is personification, 1 example. My dear friends, dear students, remember one thing. Whenever you are writing an answer of this question, that is appreciation of the poem, you have to write only an examples. Remember, I want this thing to be highlighted. तुम्ही ज्या वेळेस प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्हाला कवितेच्या दिलेल्या ओळीत आलेलं पर्सोनिफिकेशन असेल, मेटाफोर असेल, अलिटरेशन असेल किंवा जे काही फिगर ऑफ स्पीच असेल त्याचं उदाहरण फक्त लिहायचं आहे खाली एका ओळीत. तर कसं आहे बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अलिटरेशन, व्हाय इट इज, तिथे काय आहे फक्त ते त्या फिगर ऑफ स्पीचची डेफिनेशन किंवा त्याची इतर उदाहरणं लिहायची नाहीत. इथे आपण ते पाहिलं, समजून घेण्याकरता लक्षात ठेवा. त्याचा समावेश उत्तरात नाही होते. फक्त आपल्याला समजावं, माहिती असावं म्हणून आपण ते पाहिलंय. उत्तर पत्रिकेत लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहात? फॉर एक्झाम्पल पर्सोनिफिकेशन, तुम्ही एवढंच लिहिणार आहात. पर्सोनिफिकेशन लाईक दिस. सॉंग्स ऑफ द ओपन रोड. द फिगर ऑफ स्पीच युज्ड इन दिस पोएम इज पर्सोनिफिकेशन. खाली फक्त एक ओळ तेवढंच लिहिणार. व्हाय पर्सोनिफिकेशन? काय? Because non-living object is shown singing. ओके, तर अशा प्रकारे ह्या 9 फिगर ऑफ स्पीचचा वापर या कवितेत केलेला आहे. उत्तर पत्रिकेत 9च्या 9 आपल्याला लिहायचे नाही. फार झालं तर 2 किंवा 3 येऊ शकतात. Our 8th point in the question is rhyme scheme. कवितेत वापरलेले rhyme scheme विषयी लिहायचं आहे. And now see, as we have seen, this poem is written in a free verse and that is why there is no rhyme scheme. असलं
तर ते लिहायचं आहे. सदर कविता ही फ्री वर्समध्ये आहे आणि म्हणून तिथे राईम स्कीम नाही आहे. फ्री वर्स पोएम डू नॉट फॉलो द रूल्स अँड हॅव नो राईम और रिदम बट दे आर स्टील an artistic expressions. Ninth point is favorite line of the poem. या उत्तराची सुरुवात बघा अशी होणार. My favorite line in the poem is, then you have to write your favorite line. My favorite line in the poem is, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. ओळ लिहिली आपली आवडती, त्यानंतर ती का आवडते ते लिहायचंय. Why I like this poem? Because in this line, poet says that he does not have to pray for good luck, because he is the maker of his own good luck. Poet in this line says, या कवितेत कवी म्हणतो की मला गुड लक साठी कुणाकडे हात पसरायची गरज नाही, मी स्वतःच माझ्या भविष्याचा निर्माता आहे आणि म्हणून मला एवढी आवडतात. 10th point is, any inspirational message, values, morals reflected in the poem. उत्तेजना देणारा मेसेज वगैरे आहे का? The poem teaches us to be optimistic and happy. We have everything, including freedom and opportunities. It encourages us to enjoy the life in healthy and free world. It motivates us to fill our heart with immense pleasure. काही इन्स्पिरेशनल मेसेज कवितेतून दिला असेल, उत्तेजना दिली असेल तर त्याच्याविषयी इथे उल्लेख करायचा आहे. Point number 11 is your opinion and critical evaluation of the poem. That means why you like or dislike this poem. त्याचं उत्तर बघा कसं येणार. I like this poem because in it Whitman strongly advocates importance of democracy and freedom. It indicates the poet's inner desire to enjoy life to its fullest without bothering about tensions and worries. It is an inspirational poem. The poem gives the message that life is not free from obligations and troubles. However, one must live one's dream, leaving the obstacles behind. बघा कवितेत का आवडली ते लिहिलं. कवितेविषयी माझं मत लिहिलं की मला कविता आवडली आणि त्यानंतर दोन ओळीत लिहायचं की कविता का आवडली. Here is an example. बघा सुरुवातीला हे आपण पाहिलं की ड्राफ्ट म्हणून की या प्रकारे अगदी स्वच्छ अक्षरात नीट आपण या सगळ्या मुद्द्यांची मांडणी केली तर आपल्याला इथे काही अवघड जायला. पुन्हा एकदा उदाहरण म्हणून आपण बघतो आहोत. लक्ष द्या याकडे सगळ्यांनी. या प्रकारे अतिशय स्वच्छ अक्षरात मुद्देसूदपणे एकाखाली एक अगदी स्पष्ट फ्री लिहिलाय. गुणांची कपात होऊ शकत नाही. यू कॅन सी इट इन आयडियल वर्क. Written in very neat and tidy style. No examiner would dare to cut off your marks. Remember again, I'm using the word dare. कुठलाही एक्झामिनर तुमचा गुणांची कपात करणार नाही, पण आपलं उत्तरही त्याच दर्जाचं असणं अपेक्षित आहे आणि फार अवघड हे नक्कीच नाही आहे. This is not very difficult. At last, friends, once again, I, Dr. Praveen Dadaji Suryavanshi, working as an assistant teacher in Loknethe Venkataraw Hire College, Panchvati, Nasik. Thanks you for watching this video with patience. Thank you once again, and hope you have enjoyed the video and you have understood the things. Thank you, friends.